मिथुन शिर्के. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंचाने धावा कळवाय त्याच्या चेंडूवरच्या. निश्चितच आदरणीय सन्माननीय, चला सामना सुरू करायचा आहे. पंच चला. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होती. जखडून ठेवले, बांधून ठेवले, निरुत्तरित फलंदाजांना केलं जात आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, ऑफ कटर पद्धती, लेग कटर पद्धतीचा चेंडू. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पोलार्डच्या मात्र हातामध्ये चेंडू विसवतोय. फलंदाजाचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जातोय. पहिला धक्का, पहिला आदर म्हणावा लागेल. आणि आता मात्र मैदानात दाखल झालाय. पंच, चालू सामन्यापैकी सनी धोत्रे टॉस साठी कोण आलं होतं पंचशी लाईनीचा? तुषार. ओके. यावेळेस मात्र मैदानात दाखल झालाय बुद्धिस्ट प्रीमियर लीगचा एक महत्वाचा आयकॉन खेळाडू बट्टा मात्र मैदानात दाखल झालाय. निश्चितच आपल्या संघाला मोठ्या फटक्यांच्या साह्यानं मोठी धावसंख्या उभारण्याची धुरा या खेळाडूच्या खांद्यावरती असणार आहे. मात्र त्याच्या समोर देखील गोलंदाजीचं कडवं आव्हान घेऊन मैदानात दाखल झालाय गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. निश्चितच काहीतरी तांत्रिक अडचण मैदानामध्ये विचार विनिमय सुरू आहे. निश्चितच खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला बघायला मिळतोय. शांततेवा प्रतिष्ठान आयोजित ही भव्य दिव्य अशी देखणी क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचा आजचा हा प्रारंभिक दिवस आहे आणि या दुसऱ्या सत्रातील पहिला सामना. निश्चितच आमच्या डाव्या बाजूला जी नांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते, ज्या सर्वांच्या कर्तृत्वानं, ज्या सर्वांच्या सहकार्यातून आणि अथांग मेहनतीतून ही स्पर्धा यशस्वी झाली, ते आमचे आदरणीय सुमेशजी शिर्के, आमचे मोठे भाऊ, त्याचप्रमाणे मर्चेंडे सर आणि संपूर्ण जो आमचा शांततेवा प्रतिष्ठानचा परिवार आहे, या संपूर्ण परिवाराच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होते आहे. आमचे अरविंदजी गोलंदाजी मार्कवरती अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावांची पॅनल्टी या ठिकाणी लावण्यात आली आहे. अतिरिक्त 2 धावा संघाच्या धावसंख्येत जोडल्या जातील आणि धाव्यांची संघाची धावसंख्या झाली ती 4. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू फ्लिक केले. चेंडूला चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. एकेरी धाव्याने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. धावा होतात त्या 5.
संथ गतीनं मात्र, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. षटकाचा पुरेपूर फायदा तुम्हाला घेणं गरजेचं आहे, कारण निर्धारित 3 षटकांचा सामना असणार आहे. प्रत्येक षटक मात्र अरविंद गमरे सर महत्त्वाचं असणार आहे. मोठ्या धावसंख्येचा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल, उभा राहायची असेल, तर प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा गोळा कराव्या लागतील. चांगला चेंडूना समाचार. 22च्या रूपानं चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांची कमाई या ठिकाणी होती आहे. धावसंख्या जाऊन थेट पोहोचली आहे 9. या आकड्यावरती थोडंसं फंबल या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळालं. अतिरिक्त रूपाची धाव असणार आहे. या अतिरिक्त धावानिशी धावसंख्येला एक नवीन संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. थोडीशी गचाळ गोलंदाजी, सुमार मारा या ठिकाणी गोलंदाजाकडून केला जातोय. पहिले चेंडू मात्र अचूकता, भेदकता दाखवण्यात आली होती, मात्र ते सातत्य दाखता आलं नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं प्रत्येक चेंडू हा नवीन असतो. षटकाची सांगता होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 1 गडी बाद 9. चला चला, विनंती आहे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आदरणीय आमचे बंधू राजेशदादा मर्चेंडे यांचे चिरंजीव, ज्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये असं अतिशय भरीव असं कामगिरी करणारे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी संस्कार राजेश मर्चेंडे या ठिकाणी आहेत. मी डॉक्टर गणेश मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. पंच 7 मिनिटं झालेले आहेत. 7 मिनिटं झालेत. आपण सामन्याकडे जातोय. अचूकता, आक्रमकता दाखवावी लागेल. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी. मात्र चेंडू थर्ड मॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वत फलंदाजाने 2 धावांची कमाई या ठिकाणी केली. 2 धावेची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावा होत आहेत त्या 11. सनी धोत्रे गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू, लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीनं खेळणारा खेळाडू. मात्र आपल्या गोलंदाजीचं कसब त्याला दाखवण्याची गरज आहे, कारण या आधीच्या सामन्यामध्ये अक्षरशः फलंदाज त्याच्या गोलंदाजीवरती बरसले होते. यावेळेस चेंडूला भिरकावलं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय. चेंडू होतोय सीमा पार, फरार येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. निश्चितच ओव्हरपिच चेंडू सनीकडून टाकला गेला. त्याच्यावरती अक्षरशः स्क्वेअर कट केला गेला. चेंडू जातोय सीमा पार या चौकारानिशी. आपल्या लाईन आणि लेंथमध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. सनी आतापर्यंत जसा थोडासा महागडं षटक सनीकडून टाकलं गेलंय, कारण हा नावाजलेला गोलंदाज आहे. मागच्या हंगामामध्ये देखील यानं आपला कसब दाखवलाय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू पुनरागमन केलं जातंय सनीकडून. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी सनीकडून केली जाते. बिंदी गेंद, डॉट बॉल या ठिकाणी येतोय. गोल्डन डॉट बॉल म्हणावा लागेल. प्रत्येक चेंडू हा महत्त्वाचा आहे, कारण 3 षटकांचा सामना असल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हाणामारी करावीच लागणार आहे. पुढचा चेंडू अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, मात्र तितकाच सुंदर फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय उत्तुंग असा षटकार. या षटकारानिशी धावसंख्या थेट जाऊन पोहोचलंय 1 गडी बाद 21. शनीचं षटक हे थोडंसं महागडं म्हणावं लागेल, कारण जशा पद्धतीनं फलंदाजीवरती गोलंदाजांवरती तो बरसतो, मात्र आता मात्र फलंदाज त्याच्या गोलंदाजीवरती बरसताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होतोय. सुंदर पद्धतीनं पुनरागमन या ठिकाणी सनीकडून केलं जात आहे. मात्र थोडंसं सुमार मारा आतापर्यंत या गोलंदाजीवरती झालाय, कारण या गोलंदाजाकडे आकांक्षा खूप मोठ्या आहेत. कारण या फलंदाजानं जो खेळ केलाय, जे नाव आहे सनी धोत्रेचं, ते मोठं आहे. मात्र थोडंसं गोलंदाजावरती दडपण देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे. हलक्या हाताने चेंडूला भिरकावलाय. पोलार्ड त्या दिशेनं झेल येतोय.
मनी इन द बँक सेफ हाऊस याला म्हटलं जातं. पकडला जातोय झेल. फलंदाजाचा मात्र संपतोय या ठिकाणी खेळ. फलंदाज बॅक टू दी प्रवेलियन. दुसरा धक्का, दुसरा आदरा म्हणावा लागेल. सनीनं मात्र पुनरागमन या ठिकाणी केलंय. धावसंख्यात जाऊन पोचले 2 गडी बाद 21. फलंदाजानं षटकार आणि चौकार ठोकला, मात्र तदनंतर जे सनीनं पुनरागमन केलं त्याच फलंदाजाला मात्र तंबूत माघारी परतवलंय. ईट का जवाब पत्थर से असं म्हणावं लागेल. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या खेळामध्ये तुम्हाला पुनरागमन करण्याची संधी या ठिकाणी दिली जाते. मात्र फलंदाजी मार्कवरती फलंदाज दाखल होतोय. यश बॉलर नेम निश्चितच गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय गोलंदाज दिलराज. अंतिम षटक असणार आहे. महत्वाची जबाबदारी संघाच्या संघनायकाने या गोलंदाजाच्या खांद्यावरती टाकली आहे. दिलराज सकपाळ या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. ऑफसाइड द ऑफ टर्म फलंदाजाला चकवलं जात आहे. ऑफ कटर पद्धतीचा चेंडू ऑफ स्टिक वरती पडला आणि आतमध्ये वळला, मात्र फलंदाज निरुत्तरित या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमकता दाखवावी लागणार आहे. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू नागी टाकण्यासाठी मजबूर केलं जाते मर्चेंडेसर. अचूकता दाखवली जाते गोलंदाजाकडून. टिचून मारा, त्याला कॉइन बॉक्स म्हटलं जातं. अचूक टप्पा, अचूक लाईन ऑन लेंथ वरती गोलंदाजांना आपली अलायदा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी दाखवली जाते. आपल्या कोट्यातील अस्त्र शस्त्र आणि क्षेपणास्त्र काढून फलंदाजाला मात्र जागच्या जागी उभं करून ठेवलंय. मात्र यावेळेस बंदिशीला तोडलं जात आहे. चेंडूला फ्लिक केलं जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय ब्रँडेड खणखणीत असा बुद्धिस्ट प्रीमियर लीग चौकार. निश्चितच असं म्हटलं जातं ना की हमने गिरकर संभलना सीखा है, अपनी मंजिल की तरफ बढ़ने के लिए अंगारों पर से चलना सीखा है. निश्चितच या ठिकाणी दाखवलं जात आहे. भले यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फलंदाजांनी तिसरा धावेचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज तंबूत माघारी परतवला जातोय. धावसंख्या जाऊन पोचले ती 3 गडी बाद 27. अंतिम षटक आहे. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. अचूकता या ठिकाणी दाखवली गेली. षटकार आला, मात्र तद्वत टाकलेला चेंडू जशा पद्धतीने भिरकावला, विराट कोहलीच्या रिस्ट वर्कची आठवण देणारा फटका निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. शांतज्योत युवा प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानच्या विद्यमानातून आयोजित ही स्पर्धा. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज मात्र तंबूत माघारी जातोय. तिसरा झेल मात्र त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पकडला जातोय. पोलार्ड मात्र सेफ हाऊस या ठिकाणी होतोय. अक्षय मात्र या ठिकाणी सेफ हाऊस. दुसरा झेल या स्पर्धेतील त्याच्याकडून टिपला गेला. धावसंख्या स्थिरावली आहे 27व्या धावसंख्येवरती. अंतिम षटक सुरू आहे. तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे. मात्र विकेटचं पतन मात्र एका पाठोपाठ एक होताना पाहायला मिळत आहे. बॅट्समनचं नाव काय सर? शैलेश मैदानात दाखल झालाय. शेवटचा चेंडू क्षेत्ररक्षकामध्ये फेरबदल केला जातोय. डीप मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला डीप मिड ऑफ मध्ये आणलं जात आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. अंतिम चेंडू, शैलेश ऑन स्ट्राईक. अंतिम चेंडूचा खेळ या ठिकाणी दाखवला जातोय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला निरुत्तरित केलं. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र तंबूत माघारी परतवला जातोय. 28 धावांची या ठिकाणी टीम हॅट्रिक मात्र या ठिकाणी होतीये.
या सामन्यामध्ये जो सामना चालू आहे, अथांग यश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश मोरे यांचा संघ सिल्वर स्टार धामणी. एक खासियत है, हसी में कुछ तो गडबड है. निश्चित मर्चंडे सर गेल्या वर्षीचा जो पराभव आहे तो त्यांच्या जिवारी लागला आणि मला वाटतं की जशा पद्धतीचा खेळ झालाय, कसून सराव मट मोरे सरांनी आपल्या खेळाडूंकडून या ठिकाणी करून घेतलाय, त्याचीच प्रचिती आपल्याला मागच्याने या सामन्यामध्ये देखील बघायला मिळते. आदरणीय प्रसाद शिगवण साहेबांनी चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. या सामन्यातील धावसंख्या आहे 18 चेंडू 28 धावांची गरज असताना फलंदाजीसाठी जाणाऱ्या पंचशील लाईनीकडून येस ओके. चला लवकर लवकर सहकार्य करा. आजूबाजूला कोणी ग्रामस्थ आले असतील, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या शाखेतून कोणी पदाधिकारी आले असतील तर त्यांनी सन्मानाने व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे शाखांचे अधिक पदाधिकारी आले असतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे. कारण 127 143 शाखांमधील अध्यक्ष यांची ओळख होणं ही फार महत्त्वाची आहे. आपले अध्यक्ष असतील, सचिव असतील, उपाध्यक्ष असतील किंवा त्या मंडळातील पदाधिकारी असतील, त्यांना मी विनंती करतो किंवा खेळाडूंना मी विनंती करतो की आपल्यामधील देखील कोण युवक पदावरती काम करत असेल तर त्यांनी येऊन या ठिकाणी या ठिकाणी आयोजकांकडे सांगायचं आहे. आमचे मित्र काका पवार या ठिकाणी स्पर्धेला आलेले आहेत. मला वाटते संकेत शिगवण देखील आलेले आहेत आणि सकाळपासून या टीमचं मॅनेजर सुजित जुळे, पोलीस पाटील हे देखील आहेत. मित्रांनो, सकाळी नामोल्लेख करायचा राहून गेला. अर्थातच आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे आणि मला वाटतं आत्ता सिल्वर स्टार धामणी या संघामध्ये खेळणारे तिसेगावचे पोलीस पाटील शुभम जाधव या ठिकाणी मला वाटतंय त्या टीममधून खेळत आहेत. तर त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण त्यांचं देखील आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान लाभलेलं आहे. यानंतर या सामन्याप्रसंगी माझे मित्र, गुरुवर्य आणि क्रिकेटचा देव ज्यांना आम्ही समजलं जायचे असे अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या संघाचं आणि खेळचं नाव मोठं केलं ते प्रसाद शिगवण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी डॉक्टर गणेश मोरे यांना विनंती करतो की शिगवण साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यांचे मित्र सुमित शिर्के यांनी देखील यायचं आहे त्या फोटोमध्ये. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. मर्चंडे सर या ठिकाणी मान्यवरांची नादेयाळी आणि या संपूर्ण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणारी ही स्पर्धा, तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी स्पर्धा, शांतिदूत युवा प्रतिष्ठान आयोजित बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे आम्हाला. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. गोलंदाज दीपेन आणि स्ट्राईक वरती असणार आहे तो सनी. अप्रतिम अशा पद्धतीचा बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिला चेंडू हलक्या हातानं चेंडूला कटवलं. 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेनं संघाच्या धावसंख्येचं मात्र या ठिकाणी खातं उघडलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल झालाय फलंदाज सनी आणि महेश उर्फ पोलाड. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. कोण आउट झाला? पोलाड. महेश बॅक टू द प्रेव्हेलियन. आउट स्विंग पद्धतीचा चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, फळीची कडा लागली जाते. चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोठा धक्का मिळावा लागेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. मात्र तद्वत दीपेननं जे पुनरागमन केलं, मोठा फटका, मोठा मासा मात्र या ठिकाणी आपल्या जाळ्यात गुंतवला जातोय. पोलार्ड बॅक टू द प्रेव्हेलियन. या ठिकाणी मैदानात महेश जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय फलंदाज अक्षय. अप्रतिम अशा पद्धतीची पुढील होणारी मॅच आहे अक्की वॉरियर सम्यक स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस.
अक्की वॉरियर्स आणि नाणेफेक करण्यासाठी मी शिगवण साहेब यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. अक्की वॉरियर्स सम्यक स्टार. अक्की वॉरियर्स आणि सम्यक स्टार यांच्या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि नाणेफेक प्रसाद शिगवण साहेब यांच्या हस्ते होणार आहे. टॉस का बॉसच्या ठिकाणी यायचं आहे. ही मॅच झाली ना ती सांग आमची आपली मॅच चालू व्हायच्या अगोदर यंदम्मा तुमची मॅच व्हायच्या अगोदर प्रबुद्ध इलेव्हनची शेवट शेवटला म्हणजे अजून एक मॅच सर हो सर विनंती असेल अक्की 11 आणि अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत दीपेनकडून झाली आहे. अचूकता भेदकता या गोलंदाजाने आतापर्यंत दाखवली आहे. फलंदाजाला जखडवून ठेवलंय, बांधून ठेवलंय. निश्चितच आपल्या गोलंदाजीचं कसब मात्र या गोलंदाजानं अचूकता या ठिकाणी दाखवली आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी. निश्चितच आमच्या सोबत सिल्वर स्टारचे संघमालक आहेत. हा हिरा आपण कुठून शोधून आणलाय मोरे सर? रोहन 2 मिनटं. कॅमेरामॅन जरा प्लीज. या ठिकाणी जो सामना होणार आहे आणि या सामन्यासाठी मित्रांनो सर्व खेळाडूंना मी सांगतो की तुम्ही ज्यांना टी व्हीवरती बघता अर्थातच प्रो कबड्डी स्टार पंच माझे गुरुवर्य कबड्डीतील माझे गुरु आदरणीय आशुतोष साळुंके यांचा मी उद्या विशेष सन्मान करणार आहे आणि त्यांच्या हस्ते आणि सन्माननीय हे 2 खेळचे हिरे एका बाजूला संदीप नाईंचे कर्णधार आणि सर्व संघ मालक आदरणीय प्रसादजी शिगवण साहेब आणि आशुतोष साळुंके सर. मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थातच त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. पंचांनी सामना सुरू ठेवायचा आहे. शुभम आपल्या गोलंदाज रोहन 2 मिनटं. कोण टॉसविन? या ठिकाणी अक्की वॉरियर्सचा कर्णधार याने टॉस जिंकलेला आहे. तू टॉस जिंकल्यानंतर तुला फलंदाजी की गोलंदाजी करायला आवडणार आहे? गोलंदाजी. मगाशी मागील सामन्यामध्ये तुम्ही अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली परंतु तुमचा जो प्रमुख खेळाडू आहे तो इंजर्ड झाला आणि जो आम्हाला पराभव अपेक्षित नव्हता तो पराभव तुम्ही पाहिलात, परंतु त्यानंतर तुमची तयारी काय आहे? तर नव्याने उभं राहण्याची तयारी. ठीक आहे, धन्यवाद. यानंतर मी तुषारकडे जातोय. अर्थात तुषार तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मागील सामन्यामध्ये देखील तू अतिशय उत्कृष्ट धुवाधार फलंदाजी केलीस. एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला साहेब की एकाच सामन्यामध्ये त्याने 51 धावा आणि हॅट्रिक घेतलेली आहे आणि निश्चितच हा वर्ल्ड रेकॉर्ड असू शकतो. आणि खरंच तुषार 57 धावांमध्ये 51 धावा या फक्त एकट्या तुषारच्या होत्या. तर तुषार या खेळीबद्दल तुला काय म्हणायचं आहे? खेळीबद्दल बोलायचं झालं तर सर खेळी येत असतात, तशीच एक खेळी आली आणि यापुढील सामना 3 षटकांचा आहे ना. 3 षटकांमध्ये आम्ही 40 धावा जमवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. यानंतर मी आशू सरांना एक प्रश्न विचारणार आहे. आशू सर, दुसरं पर्व सुरू आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पंच म्हणून मी कॉल न करता सुद्धा तुम्ही या स्पर्धेसाठी पंच म्हणून उपस्थित राहिलात, कारण तुमचं असणारं प्रेम. या स्पर्धेबद्दल आपण आपलं 2 शब्द फक्त मनोगत व्यक्त सर्व खेळाडूंना सांगायचं आहे या ठिकाणी. धन्यवाद. खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग म्हणजे शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेड आयोजित या भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट लीगसाठी आणि हे पर्व 2साठी तुम्ही मला बोलवलं नाही हे मात्र नक्की खरं आहे. पण ज्या वेळेला मी तुमचा स्टेटस बघितला त्यावेळेलाच मी मनातमध्ये ठरवलं 12 तारखेला शनिवार आहे, आपल्याला शनिवारची सुट्टी टाकायची आहे आणि 12-13 हे 2 दिवस आपल्याला ह्या स्पर्धेला जायचं आहे. तुम्ही बोलवा नाही तर नका बोलू, पण आम्हाला यावंच लागणार हे आम्हाला खात्री होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही आणि सुमेध शिर्के सर हे दापोलीला भेटल्यानंतर तुम्ही बोललात 12-13 तारखेला स्पर्धा आहेत, त्या आठवणीने या. ते बोलण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं, मी तुमचा स्टेटस बघितल्यानंतर 12 तारखेची सुट्टी मुख्याध्यापिकांना आमच्या विचारू शकताय. मी त्यांना सांगितलं 12 तारखेला मला सुट्टी पाहिजे, स्पर्धेला जायचं आहे. धन्यवाद. आणि हे नियोजन बघितलं
तर गेल्या वर्षीचं पण आयोजन आणि यंदाचं पण आयोजन, मी गेल्या वर्षीच्या आयोजनाला सुद्धा नावं ठेवणार नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा या वर्षीचं आयोजन आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट तुम्ही केलेलं आहे. आणि मला सर्वात चांगली गोष्ट ही दिसते की तुमचा प्रत्येक संघ हा रांगेमध्ये आतमध्ये जातो आणि रांगेमधून बाहेर येतो. खरोखर ही शिस्त प्रत्येक खेळाडूला लागणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद रोहन. आता आपण तुमच्याकडे थेट येतोय. यानंतर आशू सर उद्या विशेष बोलणार आहेत आणि शिगवण साहेब सुद्धा बोलणार आहेत. साहेब, ही शिस्त फक्त माझ्या खेळाडूंमुळे आहे आणि सामना फक्त आणि स्पर्धा ही फक्त खेळाडूंमुळे होत आहे. कृपया विनंती आहे, जे कमानीला टेकून प्रेक्षक उभे आहेत कृपया आपण तिथून बाजूला व्हायचं आहे. मर्चेंडे सर, हा जो सगळा संगम जुळून आलेला आहे त्याच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं जी काही गोष्ट आहे ती आहे मैत्री. साळुंके सर, जे असं म्हणतात ना की मित्राला मित्रतेची जाण असणं फार गरजेचं आहे आणि ती तुम्ही दाखवली. कारण मित्र हा कधी कुठल्याही निमंत्रणाला भुका नसतो. आपल्या मित्राला जिथं आपली गरज असते तिथं मात्र मित्र, असं म्हणतात ना की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, तसंच काहीसं या ठिकाणी मर्चंडे सर आणि आशुतोष साळुंके सर यांची जोडी आहे. कारण एक उर्दू शायर म्हणतो कि हर मुलाकात में जुदाई की घड़ी होती है, हर मुलाकात में जुदाई की घड़ी